नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळी सकाळी सूर्याची डी जीवनसत्व असलेली कोवळी किरणं अंगावर घेतो आहे. आणि ज्या परिसरात मी आहे तो आहे आमचा मांगराचा परिसर. तुम्ही बघू शकता खाली मांगर आहे. संपूर्ण हा मांगर सुपारीच्या बागांनी वेढलेला आणि तुमच्यासमोर इथली जीवनशैली मी नेहमीच घेऊन येत होतो. कोकणी शेतकऱ्याची, कुळागरांची आणि मांगराची जीवनशैली एक पर्यटनाचं मॉडेल म्हणून तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे आणि त्यात अनेक लोक सहभागी होत आहेत. आता सध्या आमच्याकडे मँगलोरवरून काही पर्यटक आलेत आणि ते इथली जीवनशैली अनुभवत आहेत. मँगलोर आणि कोकणाचा संबंध पट्टा केरळपर्यंत त्याच जीवनशैलीने व्यापलेला आहे. पण त्यातला जो एसेन्स आहे, जो आपल्या तळकोकणात दिसतो, तो अनुभवायला ते आलेत. आणि त्यामुळे आत्ताच्या जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांगर, आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूचे प्लेसेस फिरणार आहोत आणि इथलं कल्चर, फूड कल्चर तुम्हाला दाखवणार. हे सतत चालू असतं. सतत मांगर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बदलत असतो. ऋतूप्रमाणे शेतकऱ्याची जीवनशैली बदलत असते, ती सारखी नसते. त्याच्यात वेगळेपणा असतो, कारण शेती बदलत असते, निसर्ग बदलत असतो आणि त्याप्रमाणे माणसांचं जीवनसुद्धा बदलत असतं. तर आत्ता आम्ही आलो आहे चांदिवड्याचे खोले काढायला. सकाळी नाश्ता मांगरमध्ये आम्ही जो देतो तो इथले चानिवडे नावाचं एक झाड आहे, त्याचे खोले म्हणजे त्याची पानामध्ये आपण भाकरी आणि भाजी देणार आहोत. तर आता आपण ते खोले काढायला आलोत. खाली हा मांगर आहे, तुम्ही बघू शकता. आपला मांगर, कौलारू घर, सुपारीच्या बागा, केळी आणि इथे चानिवड्याचे खोले काढायला आम्ही आलोत. दी हातात. चानिवडं. तर हे चानिवड्याचे खोले काढून झालेले आहेत. सकाळची सूर्याची कोळी कोळी किरणं पडलेली आहेत आणि आजूबाजूला पक्ष्यांचे अनेक आवाज येत आहेत. त्यात शेकरूचा पण आवाज आहे, रानकोंबडीचा पण आवाज आहे. काही वेळापूर्वी इथे या झाडावरती आम्हाला शेकरू दिसलं होतं. रवळी, तपकडी, भांड्याचा लाकडी स्टँड आणि काय चिनी मातीचा भांडा. हे का म्हणतात, भिंतीतला कतरॅल. पूजेचं सामान ठेवलंय. भिंतीतला कतरॅल, पाराच्या साईज मध्ये कतरॅल असतो. ओके, पाऱ्याच्या साईज मध्ये कतरॅला, बरोबर. सूप, या सुपात काढलेला हा शाण. कांदे आणि त्याच्या खाली उतव. काय मोठी आहे. फ्लाइट्स, चानिवड्याचे खोले. आपली
एक पान तू खोड हा पान जाएगा या पान डबल साइज को रेडी हे घालून घे चपला. घ्या. आता घालून आहे दोन नाही हातात. कोळसे ठेवले बार्बेक्यू साठी. तर मित्र आता आपण फार्म टूर करतो आहे. याच्यामध्ये आपण मांगराच्या आजूबाजूला असलेली सस्टेनेबल फार्मिंग या पर्यटकांना समजावून देतो आहे. आजूबाजूला जी जुनी झाडं आहेत ती जपून जे फार्मिंग केलं जातं, एक फार्मिंग कल्चर, फॉरेस्ट फार्मिंगचं कल्चर या गावामध्ये आहे. म्हणजे तिथे फॉरेस्टची पण झाडं असतात आणि सुपारीची झाडं ज्यांना सावली लागतात त्यामुळे ती फॉरेस्टमध्येच वाढतात. त्यामुळे ट्री कटिंग किंवा मोनोकल्चर नाही आहे. तर ही सगळी जी तुम्ही झाडं बघता ह्या बागेमध्ये अशी अनेक एंडिमिक झाडं आहेत, त्यांची माहिती बाळगता देतो. तर ती आपण घेऊया. वाड़ा है ये साफ करते हैं ना तो उसका बचा कुचा यहाँ पे डालते हैं ताकि वो पेड़ को मिल सके. ये नारियल का छोटा साइज का पेड़ है वो. अभी 4 साल में लगेगा. आपको आंबाड़ा वगैरह पता है? आंबाड़ा हाँ सेम. ये सब नहीं ये वो अरेका नट्स का है. ये आंबाड़ा है. ग्रीन आंबाड़ी. आंबाड़ी. हाँ खट्टा रहता है. करेक्ट करेक्ट तो करी बनाया था उसका. ग्रेवी में डाल ग्रेवी में डाल दो. रिक्शा आपको पता है जो हाथ धोने में दूसरा वो ट्रेडिशनली हैंड वॉश जैसे यूज करते थे ये फ्रूट का, उसको रिंगी या रीठा बोलते हैं. रिंग है. दागिने धोते थे उसमें. कपड़े भी धो सकते हैं. अच्छा स्मेल आता है उसका. अभी हम लोग उसको फोम आता है, नेचुरल फोम आता है. नेचुरल फॉर्म और स्मेल भी बेस्ट है. ये पान खाने का पान जैसा ये. हाँ. मैं सर को भूल गया आपको पान देने का. खाने का पान तो ये. 7 जनरेशन का 150 ईयर्स तो हुआ रहेगा. 150 years बिमला. तो आपको ये बताया गया है कि वो भटजी जहाँ ने यहाँ लगा है. मुझे सब वो जनरेशन आगे का जनरेशन वो बोलता है कि ये भटजी ने लगाया. कोकम. हम लोग भी वो लोग का नाम लेते हैं भटजी का. मतलब इतना पुराना वो लोग को पता था ये सब. किरणाची केजी कुर्ली गावली आहे. ये टिकवुड है. ये टिकवुड. क्या बोला बी है. अगर यहाँ पे गिरा टिकवुड का ये बी है उसका ये कड़क रहता है एकदम. अब वो 3 साल के बाद वो अपने आप बाहर आएगा. अच्छा 3 साल वो ऐसे ही रहेगा. उसका कोटिंग खराब होने में 3 साल लगता है. 3 साल के बाद बारिश गिरेगा तो इसमें से अंकुर बाहर आएगा. जनरली कैसा होता है बारिश के बाद सब बी का अंकुर बाहर आता है. ऐसा नहीं, इसका 3 साल के बाद होता है वो. अच्छा इसका पली जो आता है ना वो भी पेट के दर्द में यूज होता है. अच्छा मुरुड शेंग मराठी में मुरुड शेंग बोलते हैं और ये हम लोग क्या किवन बोलते हैं. मुरुड शेंग. नाम क्या है इसका? काई कुड़ाई. एक फोटो काळी कुडय. काई कुड़ाई. क्या बोला पुनर्नवा.
पुनर्नवा कशासाठी वापरतात? हे पोटदुखीसाठी आणि पोटातल्या सगळ्या विकारांसाठी. हम लोग लोकल नेम इज पुनर्नवा. पुनर्नवा. मेणकी. मेणकी करके लोक मेणकी. मेणकी कशासाठी रे? त्यांना सांग जरा. ते आपल्याला अपचन वगैरे झालं हां त्याच्यासाठी लोक त्याच्यात मिरी बिरी टाकून खावचं असतं. त्याला सांग दाखव ते का. हाँ चढ़ता. चल मैं सिर्फ डरे. ओके ओके यहाँ पे बैठ. बस 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 मुझे भी चढ़ना. यहाँ पे बैठ. यहाँ पे बैठ. वाह. अभी मुझे बुलाना पड़ेगा आपको फल लगने के बाद वो निकालने के लिए. गाय खुदा. ये ऊपर भी वेस्ट रहेगा. मच्छी का वेस्ट. सुपारी का फूल. ये नारियल का फूल गिरता है अंदर थोड़ा. नारियल का फूल गिरता है उसमें. हाँ हाँ. ये आपने वीडियो में फीचर किया है. ये वाला. आंटी टंडी. हाँ टंडी टंडी टंडी. हाँ टंडी. हाँ वो खींचेगा. हाँ टंडी रहा. थैंक यू. नाम क्या है? मनन. अच्छा है नाम. दो मिनट. हाँ 2 मिनट ऐसे ही रहे. 2 मिनट. हाँ लीव. छोड़. Okay, thank Yeah, you. sure, okay. Good job. Miguel Hato, अवस्था. हाँ हगुरिया. ऐसे सकते हैं. हाँ हाँ गुड. हाँ हाँ. आता हम भी है Yeah. यहाँ पर ऐसे. बघायचं लागतं. रेडी म्हणा. रेडी. बाजार आधी मला नोट अभी तू ट्राई कर. ये पीछे पकड़ के छोड़ दे. हाँ वेरी गुड. अरे बाप रे. स्लाइडिंग ब्लॉक. ये साइड आने के लिए टर्न लगेगा. पक्का वो बिकता नहीं. ऐसा हिसाब थोड़ा रहता है. Best
stay ever with Billu and with family. Thank you so much. Hello, Very Kamath nice. sir. So how was your experience here in Mangar? It's been a very enjoyable experience. So we are staying on this farm, and it is the first experience I've had where farmer has blended his farming along with the natural biodiversity that exists here. So I was fascinated to see lots of species of plants, trees, also birds of various sorts, bugs, spiders, of very beautiful varieties which I have never seen before. Most importantly, I have come here so that my 6-year-old child boy Manan can get an early introduction to the biodiversity of the Konkan region, which is a region dear to my heart because I am a Konkani speaking person myself. And Mr. Balu Dada and his family have taken care of us with a lot of affection, not just warmth, and you will get a taste of Konkan hospitality. Yeah. Lastly, the farm stay has been very comfortable, very unique experience, and I am happy to see that traditional wisdom and practices are being conserved in this place. Thank you so much. Thanks to Prasad, whose videos inspired me to Konkani Ran Manus, whose videos inspired me to come here. His videos kept us going. We both are, me and myself and Mrs. Soumya, my wife, are in the healthcare sector. So we went through some amount of stress during the lockdowns during the COVID pandemic, and Prasad's videos always kept us inspired, and we used to watch the videos for de-stressing, and finally we decided to come here once the lockdown was lifted. Thanks Thank you so much, Prasad Deepak sir. and team. Thank you. Thank you, Prasad. Thank you, Balu Dada. Thank you, Suraj. Archana, thank you. Thank you. Chinmay, I don't know, Aparna and Rekha. Thank you. Thank you so much. Thank you all the animals. बहुत देर तक बैठा है वो अभी। Mango time. बाय बाय मनमने पण डोक्याक लायलाय तर मित्रो, आता निघतो आहे एका दुसऱ्या पुढच्या प्रवासाला. अशी बाळूदादासारखी अनेक माणसं कोकणात जोडत जायचं आहे, आणि मी नेहमी म्हणतो मला फक्त साको बनायचं आहे. शहरी जीवन, शहरात राहणारी माणसं, शहरात वाढणारी मुलं, त्यांच्यावरचे शहरातले संस्कार हे सुरूच राहतील. पण गावपण, भारतीय संस्कृती, भारतातली रान माणसं, निसर्गाच्या सोबत जे जगणं आहे त्याला कुठेतरी कनेक्ट करण्यासाठी एका साकवाची गरज आहे. तो साकव मला बनायचा आहे. त्यामुळे असेच नवनवीन गोष्टी कोकणामध्ये, क्रिएटिव्ह गोष्टी करत राहील. बोलण्यापलीकडचं काम सुरू झालं आहे. नक्की या आमच्या सुंदर कोकणात आणि अनुभवा इथली सुंदर अशी जीवनशैली इथल्या रान माणसांची. धन्यवाद.